नमस्कार. मी श्रीमती सुमती विजय ढोके, प्रभाग क्रमांक 20 सुदगिरणी सामरानगर ह्या प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहे. युवा स्वाभिमान पार्टी आमदार वैभव राणा यांच्या नेतृत्वात. प्रभागातील 3 कामे, त्या 3 कामांमध्ये सर्वात पहिल्यांदा जो साफसफाईचा मुद्दा असतो तो अतिशय नागरिकांच्या जवळचा आणि निकडीचा मुद्दा असतो. हा साफसफाईच्या मुद्द्याला आपण अजून पहिलेपेक्षा चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल ह्या विषय घेऊ. त्यानंतर महिलांसाठी जे करता येईल, जे म्हणजे आपण आतापर्यंत प्रशिक्षण घेतले महिलांचे मनपाच्या माध्यमातून, त्या प्रशिक्षणार्थी महिलांना व उर्वरितसुद्धा महिलांना आपण रोजगार कसा देऊ शकू यावेळेस माझा त्यावर सुद्धा निश्चित लक्ष राहील. जसे की पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्ते, कचरा व्यवस्थापन या समस्या कधीपर्यंत सोडवणार? ह्या समस्या कायम कधीच सुटत नाही. ह्या समस्या ह्या दैनंदिन असतात, रोज असतात आणि रोज समस्या सोडवल्यानंतर त्या परत उद्भवत असतात. कारण कचरा, नाल्या, सांडपाणी ही तर अविरत निरंतर सेवा आहे आणि ती तशीच चालत राहणार आहे. पण आधीपेक्षा सुचारू रूपाने आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मागील 5 वर्षात अपूर्ण राहिलेली कामे कधी पूर्ण होतील काय वाटतं? नक्कीच गेल्या 5 वर्षात आमदार वैभव राणांच्या माध्यमातून आणि माझ्यासुद्धा महानगरपालिकेच्या फंडातून आपण ह्या सुदगिरणी प्रभागाच्या 4ही भागात भरपूर कामे टाकली. पण माझ्या मते अजून अर्धी पण कामं झालेली नाही आहे. ते कामं आपण आमदारांच्या निधीमधून आणि आपल्या मनपाच्या फंडातून पूर्णत्वास नेऊ असा मला म्हणजे विशेष असं सांगा वाटते. स्थानिक युवकांसाठी रोजगार निमित्ताबाबत आपले ठोस योजना काय राहते? आमच्याकडे MIDC एरिया जवळ असल्यामुळे इथले बरीचसे तरुण मुलं, बेरोजगार मुलं बहुतांश MIDC कडे जातात आणि MIDC कडून जाऊन काही मुलांना रोजगार अजिबात उपलब्ध होत नाही. उच्च शिक्षित मुलं असतात, अगदी तोकड्या पगारासाठी मुलं इथून मुंबई पुण्याला जातात. ह्या विषयासाठी माझे आमदार वैभव राणा तसेच माझी खासदार ज्या आता कायम माझी नाही राहणार आहे, त्यांच्या माध्यमातून इथे मोठा गृहउद्योग किंवा मोठा एखादा उद्योग मुलांसाठी, महिलांसाठी करता येईल यासाठी आम्ही जबाबदारी घेऊ. महिलांसाठी सुरक्षेसाठी कोणते ठोस पावले उचलणार? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर आहे. आपण रोज पाहतोय, प्रत्येक दिवशी पेपर उघडला की काही ना काही दिसते. महिलांना स्वतःच्या उन्नतीसाठी, आर्थिक सक्षमतेसाठी घराबाहेर पडावंच लागते आणि घराबाहेर पडत असताना त्यांच्या नोकरीच्या जागी, त्यांच्या कामाच्या जागून येण्यास उशीर होतो आणि अशात काही चुकीच्या घटना घडतात. यासाठी या सुदगिरणी प्रभागाला सुद्धा साईनगरसारखी एक पोलीस चौकी उपलब्ध करून घ्यावी अशी यापुढे माझी तयारी राहील. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरीब घटकांसाठी नवीन योजना आणणार का? नक्कीच. मनपाद्वारे याआधी सुद्धा बऱ्याच योजना राबवण्यात आलेल्या आहे. शासनाने राबवलेल्या योजना आपण लोकांपर्यंत 100% पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहोत. पण येणाऱ्या काळात त्यावर सुद्धा जास्तीत जास्त लक्ष देण्यात येईल. महिलांना स्वयंरोजगार बचत गटांची काही मदत करणार का? नक्कीच. कारण महिलांना बचत गटामार्फत लोन मिळते. बचत गट भरपूर आहेत. रोज नवीन बचत गटाची निर्मिती होत असते, पण त्यांच्यासाठी बचत भवन नाही आहे. आता येणाऱ्या काही काळातच मी माझ्या प्रभागात एक बचत गटाच्या महिलांसाठी एक सभागृह उपस्थित करणार आहे आणि ज्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे त्यांच्या रोजगारासाठी सुद्धा भविष्यात मी काम करेन. शासकीय शाळा व रुग्णालयांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करणार? माझ्या प्रभागात जेवढ माध्यमिक शाळा आहे आणि ती म्हणजे आपल्या अमरावतीत पहिली डिजिटल स्कूल आहे आणि आदर्श पुरस्कार मिळालेली शाळा आहे. त्या शाळेच्या इमारतीसाठी आपण आता ह्या इमारतीसाठी जवळजवळ 2 कोटी रुपयांचा फंड माझे खासदार श्री अनिलभाऊ बोंडे यांनी दिलेले आहेत. त्यातून आता इमारतीचे काम सुरू होईल. तसेच माझे आमदार वैभव राणा यांच्या माध्यमातून सुद्धा उर्वरित इमारतीचे काम आम्ही पूर्ण करणार आहोत. काय सांगाल, आरोग्य केंद्र, मोफत तपासणी शिबिरे किंवा ॲम्ब्युलन्स सुविधा वाढवणार? नक्कीच. कारण माझ्या प्रभागात एकही सध्या ॲम्ब्युलन्स नाही आहे. ॲम्ब्युलन्स असो, शीतपेटी असो किंवा आरोग्याच्या धावपळीसाठी जे काही करता येईल ते मी नक्कीच करीन. भ्रष्टाचाराच्या तक्रारी असल्यास काय कारवाई कराल? ठोस भूमिका राबवीन. अगदी बरोबर. फक्त भ्रष्टाचार माहीत पडला, निश्चित झाला, त्यासाठी मी माझं पाऊल नक्की उचलेन. विकास कामांमध्ये पारदर्शकता कशी ठेवणार काय सांगाल? विकास कामामध्ये पारदर्शकता म्हणजे अशी की ज्या कामांना खरोखर प्राधान्य द्यायचं आहे. स्लम एरिया आहे जिथे आजपर्यंत कुठलीही कामं झालेली नाही आहे. बराचसा असा भाग आहे माझा जो अविकसित झालेला आहे. त्या कामासाठी मी पहिल्यांदा
तिथले रस्ते नाल्या आणि स्वच्छता आरोग्य दिवाबत्तीसाठी काळजी घेईन. लोकांपर्यंत प्रतिक्रिया काय देणार? लोकांसाठी माझ्या प्रतिक्रिया ह्या राहतील, तुम्ही मला प्रचंड बहुमताने, म्हणजे पहिल्यांदा सुद्धा 2017ला भाजपाची एवढी प्रचंड लाट असताना तुम्ही मला प्रचंड मताने निवडून दिलं आणि त्या तुमच्या निवडून देण्याचं मी तेवढंच जबाबदारीने कामसुद्धा केलं. गेल्या 5 वर्षात नाही तर 9 वर्षात मी एक दिवस सुद्धा घरी न राहता आपल्या प्रभागाची, आपल्या नागरिकांची सेवा केली. यापुढे सुद्धा मी असेच काम करत राहील याची तुम्हाला ग्वाही देते.